नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आणि फायनली पावसाला सुरुवात मुंबईमध्ये झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी जे एवढे दिवस पाऊस नव्हता आणि आता फायनली बऱ्यापैकी सुरुवात झाली. तेवढा म्हणावा असं तसं नाही आहे, पण आहे बऱ्यापैकी पावसाला आता सुरुवात झालेली आहे. आणि माझ्या पण इथे बघा आज कामांना सुरुवात झाली आहे संध्याकाळची. तर कालचा दिवस तर थोडासा मी आरामात घालवला. पण आज काही नाही, आजपासून रुटीन चालू. एक दिवस पूर्ण दिवस उपवास असतो आणि जेवण करायचं नव्हतं. पण आज मात्र मंगळवार आहे आणि रुटीन चालू झालेलं आहे. सर्वात आधी मी दूध गरम करायला ठेवलंय बघा. आणि ना कालच्या 2 दिवस पूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं की पार्सल आलेलं एक आणि ते मी तुमच्याबरोबर शेअर नव्हतं केलं. फक्त तुमच्याबरोबर बॉक्स दाखवलेला मी तुम्हाला की इंडस व्हॅली ब्रँडचं मी काहीतरी मागवलंय. तर म्हटलं चला आज तुमच्याबरोबर ते पहिलं शेअर करून घेऊ आणि मला पण ते बघायची आहे वस्तू की कशी आली. मी बघितली आहे पण पूर्ण डिटेलमध्ये असं नाही बघितलं व्यवस्थित नीट. तर मी हे जे पॅन असतं जो डोसा तवा असतो ना तो ऑर्डर केलाय. माझ्याकडे तुम्ही बघितलं असेल की मी नॉनस्टिकचंच वापरते एवढी वर्ष झाले. माझ्याकडे एक भिडाचा आहे. पण तरी पण नॉनस्टिकचंच मी बऱ्याच वेळा वापरताना तुम्हाला दिसली असेल. तर मी म्हटलं की हळूहळू एक एक करून सगळ्या गोष्टी म्हणजे जशा जशा जमतात किंवा जशा जशा गोष्टी कळायला लागतात ना तशा तशा गोष्टी चेंज करणं पण पाहिजे. तर आता मी हळूहळू करून एक एक गोष्ट चेंज करते. तर त्यातलीच ही एक इंडस व्हॅलीचा डोसा तवा आहे जो घेण्याची इच्छा बऱ्याच दिवसांपासून होती. हे सगळं त्यांनी मॅन्युअल दिलेलं आहे म्हणजे कशा प्रकारे तुम्ही करायचं. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की डोसा म्हणजे याच्यावर काही करायची गरज नाहीये. हे ऑलरेडी तयार भिडाचं म्हणजे पॅन किंवा जे काही असतात त्यांचे प्रोडक्ट्स ते तसेच असतात. ते काही तयार वगैरे करायची गरज लागत नाही. पण तरी पण मी असा विचार करते की आपल्याला थोडंफार तर करायला पाहिजेच. तर यांच्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे मी आज फॉलो करून मग याच्यावर डोसा वगैरे जे काही आहे ते करून बघणार आहे. तर सर्वात आधी हा टॅग काढून घेते. मला ॲक्च्युली असं वाटतं याची साईज मी थोडीशी छोटी मागवायला पाहिजे होती अजून. पण मी विचार केला की डोसा करायचा तर कसं असा मोठा डोसा खायला खूप छान वाटतं ना. म्हणून म्हटलं की मोठा करू. पण हा मला मला असं वाटतं की माझ्या गॅसवर किंवा शेगडीवर आहे ना थोडासा मोठा होईल. तर सर्वात आधी हा तवा मी नॉर्मल पाण्याने वॉश केला बघा तुम्ही बघितलं असेल आणि मग नॉर्मल स्क्रबरने थोडंसं डिशवॉश लिक्विड असतं ते घेतलेलं आहे आणि त्याने हलक्या हाताने हा स्क्रब करून घेतलाय. आणि ना याच्यामध्ये तुम्ही बघाल ना तरी कसं काळं वगैरे काही निघालं नाही. नाही तर भिड्याची भांडी वगैरे घासताना बऱ्याच वेळा काळं वगैरे निघतं त्यातनं. तर तसं याच्यातनं काही निघालं नाही आणि पटकन क्लीन झालं म्हणजे असं काही वाटलंच नाही की वरती काहीतरी पावडर आहे किंवा कोटिंग आहे जे धुताना जाणवेल वगैरे. तसं धुताना मला काहीच जाणवलं नाही आणि आता मी हे धुवून परत घेतला. आणि आता धुतल्यानंतर त्यांनी काय सांगितलंय की हा एका कपड्यावर तुम्हाला ठेवून तुम्ही तो कपड्याने पुसून घ्या. म्हणजे असाच तो ड्राय करायला तुम्ही ठेवू नका. जेव्हा तुमचं धुवून होईल तर लगेचच तुम्ही तो पुसून घ्या. आणि पुसून घेतल्यानंतर मग तुम्ही याला पॅनवर थोडंसं तेल लावून मग डोसा वगैरे करायला सुरुवात करू शकता. असं त्यांनी जे इन्स्ट्रक्शन दिले त्याच्याप्रमाणे आहे. पण मी आता तसं करणार नाहीये. मी म्हटलं की दवा पूर्णपणे पहिला आपण पुसून घेऊ जसं त्यांनी सांगितलं तसं म्हणजे याच्यात जे काही पाणी असेल ते असंच निघून जाईल. आणि मग आता मी हा गॅसवर ठेवणार. आता हा ना मी अगदी मोठ्या गॅसवर म्हणजे मोठ्या आचेवर हा गरम नाही करणार आहे. अगदी थोडासा बारीक गॅसवर मी गरम करून घेतला आणि याला ना वरतून असं हे तेल लावून घेतलेलं आहे. नॉर्मल तेल जे आपलं वापरतो जेवणाचं तेच लावलंय आणि मी विचार करते की याच्यावर ना एक कांदा थोडासा मी परतून घेईनच. कारण मग उद्या सकाळी वगैरे जेव्हा डोसा वगैरे करायला जाईन तर मग ते चिटकायला नको किंवा मग असं एक मनात असतं ना शेवटी की अरे नवीन याच्यावरती पहिला काहीतरी एखादा पदार्थ होऊन गेलेला चांगला आहे किंवा काही असेल तर त्याच्यामध्ये निघून जाईल. तर तो विचार करून मी एक थोडासा कांदा चिरला आणि तो आता सगळीकडे टाकून मग हा चांगला भाजून घेते. भाजून म्हणजे खूप जास्त मी भाजणार नाहीये. अगदी थोडासा म्हणजे तेल मुरेपर्यंत याच्यामध्ये थोडासा असा परतवून सगळीकडे पसरवून घेणार आहे. आणि मग हे मी ना रात्री परत हा कांदा काढून मग तो परत मी धुवेन आणि मग व्यवस्थित परत त्याला असंच ड्राय करून मग त्याच्यावर थोडंसं तेल लावून परत मग ठेवून देईन. तर आता ना उद्या सांबार करायचा आहे. तर त्याच्यासाठी मसूरची डाळ वापरते मी. तुरीची डाळ वगैरे वापरत नाही.
तर मी त्याच्यासाठी मसूरची डाळ नेहमी मिक्सरला लावते. तुम्ही एक नोटीस केलं असेल बघा, एक थिकनेस असतो बाहेरच्या सांबारला, किंवा जरी पातळ जरी असलं ना तरी त्याला एक स्मूथनेस असतो. तो ना अशी डाळ बारीक वाटलेली असते त्याच्यामुळे असतो तो. तर ती डाळ मला मिक्सरला लावायची आहे. आणि इथे बघाल ना, तर माझं बेसन यावेळेस, म्हणजे जेव्हा मी डीमार्टचं सामान भरलेलं, तुम्हाला माहिती आहे मी बाहेरून विकत आणलेलं, नाहीतर मी बऱ्याच वेळा डाळ दळून आणते. तर हे होतं ते बॉटल माझी अर्धी खाली झालेली पूर्णपणे. तर ते पण म्हटलं हाताबरोबर रिफिल करू, कारण आज मला विचार करते मी थोडीशी भजी वगैरे असं काहीतरी करायचं. अजून नक्की नाहीये, पण करायचा असा विचार चाललाय, बघूया. आता ही जी डाळ आहे ना, तुम्ही बघाल तर मी कितपत बारीक केली आहे. अगदी पावडर पण नाही करायची आणि अगदी जाडसर नाही ठेवायची. ही डाळ आहे ना, अगदी पटकन शिजली जाते आणि जेव्हा शिजते ना, तेव्हा ती अगदी कळत देखील नाही की ही डाळ आहे म्हणून. मग तुम्ही याच्यात भाज्यांबरोबर शिजवली तरी देखील चालेल किंवा वेगळी शिजवा. आता ना आज मला खूप जास्त वेळ होता, खूप म्हणजे खूपच जास्त वेळ होता आज माझ्याकडे. मग सगळी आज पेंडिंग कामं करून घेतली. काही कोलॅबचे व्हिडिओ होते ते शूट करून घेतले, थोडंसं रील पण बनवून घेतल्या एक दोन, आणि एक व्हिडिओ कॉल अटेंड करायचा होता मला. तर त्याच्यासाठी मग हे मी चेंज केलं, ड्रेस घातला. मगाशी तुम्हाला मी वेगळ्या, म्हणजे आधीच्या व्हिडिओमध्ये वेगळी दिसली असेल आउटफिटवर, पण आता एक व्हिडिओ कॉल होता म्हणून मग मी ड्रेस चेंज केला आणि आज सगळी तीच कामं करून घेतली. कालच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी खूप सारं प्रेम दिलं, त्यासाठी खरंच थँक्यू. तुमचा सपोर्ट, तुमचा आशीर्वाद, तुमचा प्रेम असंच माझ्यासोबत असू दे. आणि मला असं वाटतं की अजूनही बऱ्याचशा आपल्या मैत्रिणी जे माझे रोज व्हिडिओ बघतात त्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये, तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि कसं असं जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता ना, तेव्हा माझी पण एनर्जी वाढत असते. जशी तुम्ही तुमच्या प्रत्येक कमेंटमध्ये मी आतुरतेने वाट बघत असते की तुमची कमेंट मला दुसऱ्या दिवशीसाठी एनर्जी म्हणजे मिळत असते मला त्या सगळ्यातून. मला कधी कधी जेव्हा असं वाटतं ना की म्हणजे खूप लो वाटतं, डिमोटिवेट होते मी, असं नाहीये की मी पण म्हणजे माझं सगळं चांगलंच असतं, मी पण हॅप्पी हॅप्पी असते. कधीतरी मला पण लो वाटतं, कधीतरी मला पण असं वाटतं की अरे मी एवढे व्हिडिओज पोस्ट करते, तर ते पण कधी कधी थोडंसं वाटतं व्ह्यूज येत नाहीत, किंवा असं खचल्यासारखं होतं. कधीतरी असं वाटतं की आपण किती धावपळ करतोय. पण तुमच्या सगळ्यांच्या जेव्हा मी कमेंट्स वाचते ना, माझ्याकडे एकच असतं, मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स वाचते आणि माझा जी लो असते ना, मी फील करत ते कुठल्या कुठे निघून जातं. त्याच्यामुळे मी नेहमी तुम्हाला सांगत असते की छान अशी कमेंट करा. जसं तुम्ही वेळात वेळ काढून जी काही आपला 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटाचा व्हिडिओ असतो, तेवढ्या आवडीने बघता, तेवढ्याच आवडीने 1 सेकंद किंवा 1 मिनिटाचा वेळ काढून छान अशी कमेंट करत जा. तर चला आता आत्ताच्या जेवणाची पण तयारी करायची आहे. तर आत्ता जेवणासाठी ना मी आत्ता काही खूप जास्त करायचं नाहीये मला. ऍक्च्युली राजमा होता फ्रीजमध्ये, तर मी विचार करत होती राजमाचे थोडेसे कटलेट करून ठेवू, सोयाबीन वगैरे सगळं मिक्स करून. पण मग ते खूप कडधान्य, सोयाबीन, बटाटा वगैरे घालून पण खूप जास्त हेवी होईल. तर विचार चाललाय माझा, अजून मी कन्फ्युजन स्टेजमध्ये आहे की उद्या सकाळसाठी, म्हणजे डोसा तर झालाय, पण मग टिक्की करून ठेवू की आत्ताच त्याची भाजी करू. आता मी सचिनला फोन करून विचारेन की त्याला काय खायचंय, कारण मी बऱ्याच वेळा त्याला विचारते, कारण मग असं होतं ना, म्हणजे मी माझ्या मनाने पण बनवते, पण आता या आठवड्यामध्ये माझ्याकडे मील प्लॅनिंग काहीच केलेलं नाहीये. म्हणजे लिटरली मी आईकडे गेलेली, शनिवारी वेळ मिळाला नव्हता. त्याच्यामुळे मग काही पूर्ण गडबडच होती. आणि या आठवड्यात माझ्याकडे आता काही भाज्या वगैरे पण आणलेल्या नाही. आता मी मध्ये काहीच भरणार नाही. आता ऑलरेडी बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार 4 दिवस आहेत. त्याच्यामुळे मग काही खूप जास्त मी काही भाज्या वगैरे भरणार नाही. म्हटलं राहू दे, आता शनिवारीच भरेन एकदम. तर आता जे काही आहे कडधान्य, टमॅटोची भाजी वगैरे हे सगळं असंच सगळं माझं चालणार आहे. तर चला आजचा पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते, कारण मग मी बोलत राहिली की मग बोलत बोलत राहते. कधीतरी मला पण वाटतं खूप छान छान तुमच्याबरोबर बोलावं, पण व्हिडिओ शूट करण्याच्या ह्याच्यात कधी कधी वेळच मिळत नाही. तर चला आपल्या ब्लॉगला कंटिन्यू करूया. नवीन घेतलेली तेलाची बॉटल मी ऑलरेडी वॉश करून ती सुकवून घेतली आणि याच्यामध्ये तेल पण मी भरून घेतलेलं आहे. पण आता मला वापरून बघायची आहे की ही कशी आहे, म्हणजे वापरायला यातनं तेल लीक होणार आहे की नाही. म्हणजे तसं लीक नाही, पण जेव्हा मी अशी ओतेन तेव्हा ते लीक झालं तर मग पूर्ण बॉटल मला सारखी सारखी म्हणजे क्लीन करत राहावी लागेल. पण आता जेव्हा वापरेन तेव्हाच कळेन. राजमा बघा,
भरपूर राजमा भिजत घातलाय. ऍक्च्युली हा सचिनने भिजत घातलाय. मी ऍक्च्युली राजम्याची जी बॉटल होती ना ती बाहेर काढून ठेवलेली. मी सचिनला बोललेली तू थोडासा भिजत घाल, तर त्याने तो पूर्ण भिजत घाललाय ना, त्याच्यामुळे तो थोडासा जास्तीचाच झालेला आहे. मिरच्या ज्या आपण मिठाला लावलेल्या ना त्यातल्या ऑलरेडी 4-5 मिरच्या मी भाजल्यात, म्हणजे फक्त बेसनमध्ये घुळवून त्या तेलात फ्राय करून घेतलेल्या, आणि आता ह्या एवढ्या उरलेल्या आहेत. ते विचार करते की आता याच भाजायच्या आणि जे आपला राजमा आहे त्याची ग्रेव्ही करायची असा विचार चाललाय. ऍक्च्युली रात्रीचं कडधान्य मी बऱ्याच वेळा स्किप करते, पण आता ऑप्शन नाहीये. मी विचार करते तेच करते आणि या भाजते म्हणून. तर आता या भाजण्यासाठी मी बेसनामध्येच हे करणार आहे. त्याच्यासाठी यातल्या ज्या बिया आहेत ना त्या मी सगळ्या काढून घेते बघा, आणि ना मध्यभागी त्या चिरून घेते. आणि ना या मिरच्या यावेळेसच्या खरंच खूप तिखट निघाल्यात, आणि माझा हात ना लिटरली भगभगत होता. म्हणजे आता काय बोलतात त्याला माहिती नाही, मी तर असाच वर्ड वापरते. म्हणजे लिटरली ना आगाग आगाग होत होती या मिरच्या सोलल्यानंतर माझ्या हाताला. कुकर लावलाय आणि तोपर्यंत इतक्यात माझी मशीन पण झालेली आहे. मशीन बंद करून घेऊया. आणि आता पावसाळ्यात कपडे सुकवायचा म्हणजे एक मोठा टास्क असतो, किती काही म्हटलं तरी. तर आता लवकरच मी घालते, आणि मी स्टँड वापरते. आणि पाणी कमी होतं ना यावर्षी खूप जास्त. म्हणजे आमच्याकडे तरी कधी पाण्याचा प्रॉब्लेम नसतो, पण यावर्षी थोडाफार प्रॉब्लेम झाला. कारण जेव्हा 24 तास पाण्याची सवय जेव्हा होते ना तेव्हा मग त्याच्यामध्ये असं सकाळी थोडा वेळ पाणी आणि संध्याकाळी थोडा वेळ पाणी असं जेव्हा होतं ना मग तेव्हा थोडेसे प्रॉब्लेम्स होतात. आणि आता सगळे कपडे, आणि मी ना कपड्यांची ही जी मशीन आहे ना आता जेव्हापासून पाणी कमी आहे तर एक्सप्रेस वॉशवर लावते, तर ती 50 मिनिटात होते. नाहीतर मग इतर वेळेस जेव्हा मी मशीन लावायची ना तर ती जवळपास दीड दीड पावणे दीड तास तर आरामात घ्यायची. म्हणजे दीड तास किंवा 1 तास 40 मिनिटं असे जायचे पूर्ण याच्यात. मग एक्सप्रेसवर लावली की तेवढे 50 मिनिटात मशीन व्हायची, आणि त्याच्यामध्ये 2च वॉश होतात. नाहीतर आपण जेव्हा पूर्ण लावतो तेव्हा 3 वॉश होतात. ऍक्च्युली मशीन पण ना आता थोडीशी क्लिनिंग साठी झालेली आहे, तर क्लीन पण करायची आहे मशीन. आता एक दिवस वेळ काढून क्लिनिंग पण करून घेईन. शेअर करेन तुमच्या बरोबर. जर तुम्हाला बघायचं असेल तर मला नक्की सांगा की कशा पद्धतीने क्लीन करते. जेव्हापासून मी मशीन घेतली आहे ना तेव्हापासून मी फक्त 2 वेळा, 2 वेळा, हा 2 वेळा केलेली आहे. म्हणजे आता किती महिने झाले, 6, 7, 8 महिन्यामध्ये मी 2 वेळा केली आहे. तर आता म्हणजे एकदा सुरुवातीलाच करून बघितलेली, म्हणजे 2 महिन्यात मी एकदा क्लिनिंग केली, आणि नंतर एकदा 3 महिन्यांनी केलेली. म्हणजे मे नाही, एप्रिलच्या आसपास मी एकदा केलेली. पण मी ते काही ब्लॉग शूट करायला मला जमला नव्हता, आणि मी म्हटलं की ब्लॉग मध्ये शूट करू की नको करू, करू की नको करू, असं करून मग ते सगळं राहून गेलेलं. पण नाही, आता आता जेव्हा करेन, आता ऍक्च्युली खरंच हे आहेच, करायला लागणारच आहे. तर आता करून घेते. आणि मी आता बघा घाईघाईत ना बास्केट पण नाही घेतलं. याचं एक बास्केट आहे माझ्याकडे, तर ते आता बास्केट नाही घेतलं. सगळे आता हातावरतीच काढून घेते. आणि बस, खूप जास्त कपडे नव्हते आज, थोडेसे होते, पण पाणी होतं तर म्हटलं लावून टाकू, राहून गेलं तर राहून जातं. चला पहिले आता कपडे सुकत घालून घेते. मला खूप झोप येते ऍक्च्युली, त्याच्यामुळे मग मी ना ब्लॉग काही शूट नाही केलं. कधीतरी असं होतं की ना म्हणजे खूप आधी 9-10 वाजता असेच वाटतं की अरे झोपून जावं, काही जेवायचं पण नाही, काय नाही. आज मी आता जेवली पण नाहीये खूप जास्त. कंटिन्यू डोळ्यातनं पाणी पण येत होतं, म्हणून म्हटलं जाऊ दे, खूप जास्त ब्लॉग नको शूट करायला. चेंज केलं, आंघोळ वगैरे केल्याशिवाय रात्रीची ना अजूनही तेवढं असं म्हणजे काय होतं ना, किचनमध्ये खूप गरम होतं लाईट्समुळे. मग आता आंघोळ वगैरे केली फ्रेश, म्हणजे खूप छान वाटतं असं फ्रेश फ्रेश फ्रेश. थोडंसं बेसिक जे स्किन केअर आहे ते करायचं आहे. आणि जे मिरचीचे हात आहेत ना अजून अजून पण माझ्या हाताला ना आगाग आगाग होतेच आहे. मगाशी मिरची आहे पण ती जास्त, पण मी तरी पण मी चाकूनेच हे केलेलं, हाताने असं काही केलं नव्हतं. पण थोडीफार मिरची ना अजूनही इथे 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 ते पूर्ण तसंच होत आहे. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते दुपारी 1 वाजता. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय, टेक केअर.